महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, डायरेक्टर जनरल, गृहमंत्री, गृहसचिव, वरळी पोलीस, तिथले सचिन मोरे नावाचा शिवसैनिक, मनोज गोंड, शिखा खन्ना, तिथली मॅनेजमेंट, ह्या सगळ्यांना माझा सख्खा भाऊ, ज्यांनी 5 एप्रिल 2022ला आमच्यावर दरोडा टाकला, 2 लाखाचा चेक बाउन्सरच्या मार्फत दहशतीने मागून घेतला, माझ्या मिसेसला आतमध्ये कोंडून ठेवलं. शेवटी तिथे सदानंद दाते जे आता DG आहेत महाराष्ट्राचे, तेव्हा त्यांना फोन केला मनीषांनी, त्यांनी महिला पोलीस पाठवले, तिची सुटका केली. अशी दहशत दाखवली आम्हाला. यात मिलिंद दार्वेकर पण आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळीकडे चौकशा केल्या, पुरावे दिले, ईमेल केले, फोन केले, काही झालं नाही. आमचे कपडे, संशोधन, डेटा, टेक्नॉलॉजी सगळं डांबून ठेवलं आहे. 36 महिने झालेले आहेत. मी आता देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे DG, गृहसचिव इक्बाल चहल, वरळी पोलीस, हॉटेलचे मॅनेजमेंट, माझा सख्खा भाऊ, त्याची मुलगी शिल्पा जोशी, जी नॅशनल स्टॉक एक्सचेंजला बँड्रामध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे लीगल, शिल्पा जोशी, बघा तुम्ही गुगलला जाऊन, ती पण त्याच्यात आहे गुन्ह्यामध्ये. शिखा खन्ना जे हयातमध्ये आता काम करते, ती त्याच्यात गुन्ह्यात आहे. माझा मित्र ओंकार पांढरे, मनोज गोंड, हे स्थानिक श्रमिक सेनेचे लोक, इतर हॉटेलचे लोक, त्याच्यात त्या सगळ्या गुन्ह्यात सामील आहेत. कोणत्या कायद्याप्रमाणे तुम्ही सामान ठेवून घेऊ शकता? बरं, चेक पण बोगसची केस केली, बिल दिलं नाही, 8 लाख रुपये दिले त्यांना. मला मारण्यासाठी आले ते लोक. अरे काय गुन्हे करून तुम्ही कधी कराल? मी सांगतोय आत्ता सगळ्यांना, मुख्यमंत्र्यांपासून तर वरळी पोलीसपर्यंत, मी कधीही कोणत्या क्षणी हॉटेल 4 सीझन समोर जाऊन आत्महत्या करेल. मला 2 कोटी नुकसान भरपाई, ज्यांनी गुन्हे केले त्यांची कबुली जबाब, मला कोणा तुरुंगात पाठवायचं नाही, सूड घ्यायचं नाही. पण मी जेव्हा तिथे आत्महत्या करेन, हॉटेल 4 सीझन कायमचे राख होऊन जाईल, बर्बाद होऊन जाईल, नाश होईल. अरे जुहूमध्ये हॉटेल ट्युलिप माहिती ना कसं बंद पडलं? तुम्हाला लोक येऊन मारतील तुम्हाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझा ओपन चॅलेंज आहे. अरे तुम्हाला लाज शरम नाही वाटत तुम्हाला? वरळी पोलीस, ACP, DCP, CP, कमिशनर, प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून ऑर्डर आलेली आहे, चीफ सेक्रेटरी, कुठे कुठे नाही गेलो आम्ही. एकनाथ शिंदेकडे गेलो, उद्धव ठाकरेला संपर्क केला, मिलिंद नार्वेकरला संपर्क केला, पुरावे दिले. तुम्ही दुसऱ्यांच्याशी कपडे, घर, वस्तू घेऊ शकता, बायकांना डांबवू शकता? आहे हिंमत तुमच्या दुसऱ्यांच्या बायकांना करण्याची? एक भाड्याच्या कपड्याचा फक्त अमृता फडणवीसचा विषय झाला तर लगेच त्याच्यावर FIR, त्याला अटक पण झाली. इथे माझ्या बायकोचे कपडे चोरले गेले, तिला एका ड्रेसवर हाकलून दिलं गेलं, एका MD डॉक्टरला. आणि तुम्ही म्हणता मराठी उद्योजक. कसले मराठी उद्योजक आहे तुम्ही? या वरळीमध्ये तुम्ही गुन्हे केलेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर जाणार हे भाष्य केल्यामुळे दाखवतात हे व्यवहार नाही केले म्हणून. प्रत्यक्षात राजकीय लोकांची सगळी दहशतवाद आहे सगळा. हॉटेल 4 सीझनला मी सांगतोय, 24 तासाच्यात मला 2 कोटी रुपये नुकसान भरपाई माफी पाहिजे लेखी, आणि मला नुकसान भरपाई पाहिजे सगळे 2 कोटी रुपये, सगळं सामान परत पाहिजे, आणि सगळ्यांना लोकांना पकडून माझ्या समोर शरण यायला पाहिजे. नाही तर मी तुमच्या समोर इथे येऊन आत्महत्या करेन, आणि मग ते राख होईल तुमच्या हॉटेल 4 सीझनची, आणि महाराष्ट्र शासनाची जगभर चितू होईल.